नमस्कार सगळ्यांना, जय मल्हार जय काळेश्वरी। आज राशीचा कार्यक्रम आहे, गुढीपाडवा आहे आणि पाडव्याच्या 3:30 मुहूर्तातला हा मुहूर्त आणि या मुहूर्तावर आम्ही राशीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर स्वाती काटे आणि प्रतीक काटे यांच्या घरचा हा राशीचा कार्यक्रम आहे। हे किरकटवाडी धायरी या ठिकाणावरून आलेले आणि आज हा राशीचा कार्यक्रम संपूर्ण आपल्याला युट्यूबच्या मार्फत पाहायला मिळणार आहे। हा कार्यक्रम अशासाठी करायचा असतो की जे लोक याच्यावर विश्वास ठेवत नाही किंवा घरात काही लोकांना नाही पटत आणि वारं खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी हा कार्यक्रम असतो। मग हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण गणमाळीचा कार्यक्रम करत असतो। तर या कार्यक्रमामध्ये जो आपण राशीचं फळ लावू ते फळ उचललं तर ती देवता सत्वानी त्यांच्या घरामध्ये प्रवेश करते असं म्हटलं जातं। तर तेच आपण आपला हा सगळा कार्यक्रम युट्यूबच्या मार्फत पूर्ण व्हिडिओ पहा, सगळा तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे वारं कसं आहे ते आपण पाहूया। काळूबाई नंबर तर हे 5 आपण रास मांडलेली म्हणजे जवळजवळ 5 मंदिरं म्हणायचं। तर ह्या 5 मंदिरांमध्ये तुम्हाला कुठं वाटेल की त्या दोघींचं नाव घेऊन ठेवा, ते आपलं फळ उचललं तर ते वारं खरं म्हणायचं आणि मग आपण पुढे कार्यक्रम करू शकतो। देवीचं नाव घ्या मनातल्या मनात आणि ठेवा, तुम्हाला वाटेल कुठं पण ठेवा, तुम्हाला वाटेल तिथे। आता हे जर फळ त्यांनी उचललं तर हे वारं सत्वानी सिद्ध झालं आणि मग आपण पुढे गणमाळीचा कार्यक्रम यांचा करू शकतो। बस सत्वाची मोसरी
कुठला वार आहे? पूजन कळलं तीच सत्व त्याला कळलं तीच महत्व अशी तशी माया माझी तू गईत नाही अशी तशी आई तू गईतच नाही ही अंबाबाई तुझ्या परडीत जादू राई नावाची गर्जना करायची. आई राजा उदे उदे सुदानतेचा ही मंडल मांडल ही कालवाईचं मांडल साताच्या झाडाला फुलालय पांडल नावाची गर्जना करायची. तुमच्या दोघी बहिणींची रास लावलेली. एवढी रास बरोबर फळ फुल पान फुल दाखवायचं, उचलून बरोबर लिंबामध्ये तुझ्या घरामध्ये राशीमध्ये हात घालायचा आणि ज्या राशीत तू दिसशील तिथंच हात घालायचा, दुसरीकडे कुठे हात घालायचा नाही. डोळं उघड करून नीट बघायचं रास.
आंबा शूटिंग चालली आतमध्ये. बघ आई, डोळे उघडे करून बघ. ही तांदळाची नासाज भरली, ही तांदळाची नासाज भरली ग, ही लिंबू उचलाया अंबाबाई उतरली, काढू